कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती रासायनिक खतांपासून मुक्ती. रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 2026च्या रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी किमान हमी खरेदी किंमत प्रति क्विंटल 2125 रुपये निश्चित केली आहे. हा दर 4 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीच्या कामांना वेग आलाय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सध्या भात पेरणीची कामं हाती घेतली असून पारंपरिक आणि तांत्रिक या दोन्ही पद्धतीने जिल्ह्यात भात पेरण्या सुरू आहे. पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढू लागलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला. कर्जबाजारीपणामुळे निलंगा तालुक्यात अवघ्या 8 दिवसात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. कळंब तालुक्यातील भोगजी शिवारात सोयाबीन पिकावर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली. दरम्यान तातडीनं पंचनामा करण्याची इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली. वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर वाढलेत. कोबी 60 रुपये तर टोमॅटोचे दर 75 रुपये किलोवर गेलेत. भेंडी, वांगी, गवार, कारली, ढोबळी मिरची, कोथिंबीर इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय घट झाली. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटले. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर पडला. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.